समाजातील महिलांनी स्वतःला आलेल्या संधीचं सोनं करावं आणि स्वतःमधील न्यूनगंड बाजूला करून आत्मविश्वास जागृत करावा असे उद्गार खासदार धैर्यशील माने यांनी स्पीड न्यूज लाईव्ह 24 प्रस्तुत आयकॉनिक वुमन अवॉर्ड 2020च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले। तसेच यावेळी त्यांनी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चे कौतुकही केले। पाहूयात बातमी सविस्तर। स्काय इज द लिमिट असं एक अर्थपूर्ण वाक्य आहे। एखादी गोष्ट करायची ठरवली की मग त्यात इतकं खोल शिरायचं की यशानं आकाश गाठलं पाहिजे। मुळातच व्यवस्थापन, नियोजन, झोकून देण्याची वृत्ती, दर्जेदार काम अशा गुणांची खाण महिलांमध्ये असते। कुणी डॉक्टर, कुणी समाजसेविका, लेखिका, कुणी पोलीस अधीक्षक, उद्योजिका, कुणी उपक्रमशील शिक्षिका। क्षेत्र कोणतंही असो, तिच्या क्षेत्रात ती कर्तृत्वाने आयकॉनिक बनलेली आहे। अशा 14 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीने करण्यात आला। सांसारिक जबाबदाऱ्या पेलत स्वप्नांना मूर्त स्वरूप देत वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवणाऱ्या या महिलांचा सन्मान खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि मधुरिमा राजे छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर आणि शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या सोहळ्याच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणावर कौतुकाची मोहर उमटली। ताराबाई पार्क येथील विश्वेश्वरय्या सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता एका अनोख्या सोहळ्याला सुरुवात झाली। हा सोहळा होता विविध क्षेत्रातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा। कोल्हापुरी फेटा बांधून सर्व पुरस्कार प्राप्त महिलांचे स्वागत करण्यात आले। शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं। जानकी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या MD डॉक्टर गीता पिलाई, पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड, राज्य तृतीयपंथी असोसिएशनच्या सदस्या मयुरी आळवेकर, प्रयोगशील शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कोमल तोंडकर, मार्वलस ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या HR उत्कर्षा पाटील, उद्योजिका आणि सत्यार्थ एंटरप्राइजेसच्या संचालिका स्मिता लंगडे, उद्योजिका सुमित्रा फराकटे, पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल, राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्षा जहिदा मुजावर, माऊली शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका आशा सोरटे, मानवाधिकार संघटनेच्या राज्याध्यक्ष कामिनी पाटील, सौंदर्यतज्ञ विद्या चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा कब्बूर आणि फॅशन डिझायनर वृषाली पिसे यांना आयकॉनिक वुमन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, ज्या महिलांना आज आयकॉनिक वुमन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे, या महिला अशा अनेक महिलांचे प्रतीक आहेत ज्यांनी अडचणींवर, अडथळ्यांवर मात करत स्वतःचं एक स्थान बनवलं आहे। कोल्हापूरच्या ताराराणीच्या वारसा आपण सक्षमपणे पुढे नेत आहे आणि महाराष्ट्राचे शिवछत्रपतींचा इतिहास आपल्या राज्याला आहे। पण त्याचबरोबर शिवछत्रपतींच्या आऊसाहेबांचा जर आईसाहेब नसाव्या तर शिवछत्रपती घडले नसते आणि स्वराज्याची ही संकल्पना साक्षात आली नसती। आणि स्वराज्याची संकल्पना साक्षात आल्यानंतर शिवछत्रपतींच्या नंतर छत्रपतींची दुसरी गादी अधिपती म्हणून या ठिकाणी कुणी निर्माण केली असेल तर त्यांच्या सुनेनी त्या ताराराणीच्या गादीच्या लेखी आज पुढे या ठिकाणी तो ताराराणींचा आणि इतिहास पुढे घडवत आहे याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्याला। मला स्त्री शक्तीचा जागर आदर हा दररोज दिवसाला या ठिकाणी असतो। आम्हाला संधीच का मिळते अक्का याचं मला पुढं उलगडलं। इतके वर्ष मी विचार करत होतो महिला इतक्या सक्षम असताना पुरुषांना संधी का मिळते, त्याचं उत्तर ह्या कार्यक्रमामध्ये मला समजलं। मी त्या मुलीला म्हणत होतो तू दे दीप लाव, ती ऐकली नाही। तिला एकदा सोडून 2दा सांगितलं तू दीप लाव, ती ऐकली नाही। आमचा 72 गडी पळत पळत आला, लगेच दीप लावला, जाऊन बस। तुम्ही नाही म्हणत राहिलात, आम्हाला मिळत राहिलं। तुम्ही ज्यावेळी होय म्हणायला शिकाल, मी करेन म्हणायला शिकाल आणि मी करणारच म्हणाल, त्यावेळी आम्हाला संधीच मिळणार नाही ही वस्तुस्थिती। आपण एक न्यूनगंड मनामध्ये, आपल्या मुलांच्या मनामध्ये, मुलींच्या मनामध्ये एक लहानपणापासून एक कॉन्फिडन्स आणला पाहिजे आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स ज्यावेळी या ठिकाणी या मुलांच्या मागे अंगीकाराल त्यावेळी निश्चितपणे कोणत्याही क्षेत्रामध्ये ती जातील त्यावेळी त्यांना हात धरून पुढे नेण्याची एक आपली वेळ असते आणि त्याच्यानंतर ते सक्षम होतात। कोल्हापूरला ताराराणीचा वारसा आहे आणि तो वारसा पुढे नेण्याचं काम अशा महिला करत आहेत। हाच खरा स्त्री शक्तीचा जागर आणि आदर आहे। यावेळी बोलताना मधुरिमा राजे छत्रपती म्हणाल्या, गेल्या 5-6 महिन्यामध्ये कोरोना काळात घराघरात एक ताणतणावाची परिस्थिती होती। महिलांवरच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या। गृहिणींना देखील अनेक गोष्टी
फेस कराव्या लागत होत्या. कुटुंबाला, समाजाला मानसिक आधार देण्याचं देखील काम केलं आहे. या निमित्ताने महिलांचा सन्मान करणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. असे पुरस्कार महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देत असतात. या सर्व महिलांचा सन्मान होतोय हे पाहून खूप आनंद होतोय. या लॉकडाऊन पिरियडमध्ये त्यांनी बरेचसे कार्यक्रम राबवले. मग ते गणपतीच्या ह्याच्या निमित्ताने असेल, चित्रकला स्पर्धा असेल किंवा महिलांच्या काही हे असतील, त्यांचे आभार मानते की त्यांनी या आज इथं आमच्या सगळ्या इथं महिलांचा त्यांनी अगदी चांगला सन्मान इथं करायचा ठरवला. जो काही हा 7 महिन्याचा काळ आपण घराच्या आतमध्ये जो काही केलेला आहे, आपण सण साजरा करू शकत नाही की आपण काही करू शकत नाही, तर अशा ह्याच्यामध्ये स्पीड न्यूज लाईव्ह 24 यांनी हा विचार करून या जो विविध स्पर्धा घेतल्या याबद्दल मी त्यांच्या अगदी मनापासून त्यांच्या सगळ्यांना त्यांचं कौतुक करते. आपण 24/7 काम करत असतो. आपण हाऊसवाईफ म्हणून पण काम करत असतो, आपण सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणून पण काम करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपण आई, सून, मुलगी ह्या सगळ्या हे पार पाडत असतो आणि त्या सगळ्या परीक्षांमधून आपण पार होत असतो. आपल्याकडं या कोल्हापूरच्या अंबाबाईंनी एवढी ताकद दिलेली आहे सगळ्या स्त्रियांमध्ये आणि आपण ताराराणींच्या या कर्मभूमीमध्ये सर्वजण जन्माला आलेलो आहोत. तुम्हाला सर्वांना ज्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत, मी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना शक्ती देव, तुम्ही आणखीन चांगलं काम करो आणि तुम्हाला तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते. महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आघाडी घेतली आहे. स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या माध्यमातून जेव्हा अशा महिलांचा सन्मान केला जातो तेव्हा तो एक आदर्श म्हणून समाजासमोर मांडला जातो. कामगिरी केलेली आहे त्यांचा या ठिकाणी गुणगौरव होत आहे. या सर्व सत्कार मूर्तींचे मी अभिनंदन करते, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांची आभारी आहे. स्पीड न्यूज आणि आमचं एकदम विश्वासाचं, जिव्हाळ्याचं असं नातं आहे. शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, आज शिक्षण क्षेत्रामध्ये देखील महिलांनी मोठी कामगिरी केली आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मुलींची संख्या चांगली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित मुली, महिला धडाडीने काम करत आहेत. स्पीड न्यूजची सर्व टीम मी विशेषतः मुद्दाम गौरव करेल, त्यांचा उल्लेख करेल. एकनाथ पाटील सर, सुहास पाटील सर हे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. खरं तर दुष्काळामध्ये जर ऊसाचं पीक घेतलं किंवा फुलं जर आपल्या बागेत उगवायचं म्हटलं, प्यायलाच पाणी नसतं, हे कसं काय शक्य आहे. पण या मंडळींनी, यांच्या संपूर्ण टीमनी, मी कुंभार सरांचा देखील उल्लेख करतो या ठिकाणी, त्यांच्या अनुराधा कदम मॅडम आहेत, बाकीच्या जगोजू मॅडम आहेत, या सर्वांचा उल्लेख मी करतो की या सर्वांनी दुष्काळामध्ये हे जे काही स्वप्न उभा केलं आणि यामध्ये त्यांना जे यश आलं. 24 मेला स्पीड न्यूजची स्थापना झाली. कोविडचा प्रसंग संपूर्ण जिल्हाभर नाही, संपूर्ण देशभर परिस्थिती भयानक, आणि यामध्ये यांनी केलेले जे काम आहे, अनेक प्रशंसा करणारे, अनेक जे त्यांना ज्यांचं काम चांगलं आहे त्याच्या पाठीवरची शाबासकीची थाप देणारे जे उपक्रम घेतले, त्याबद्दल मी स्पीड न्यूजच्या सर्व टीमला मनपूर्वक धन्यवाद देतो. स्पीड न्यूज लाईव्ह 24चे डायरेक्टर एडिटर इन चीफ एकनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चॅनल विषयीची इत्थंभूत माहितीही त्यांनी दिली. 1 जानेवारी 2021 पासून स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनल टीव्हीवर येणार असल्याचं त्यांनी घोषित केलं. या सोहळ्याच्या निमित्ताने पुरस्कारप्राप्त सर्व महिलांनी एकमेकींशी संवाद साधला, एकमेकींचे काम जाणून घेतले. या सोहळ्यामध्ये पुरस्कारप्राप्त महिलांचे नातेवाईक, आप्तेष्ट, कुटुंबीय देखील सहभागी झाल्यामुळे एकूणच या समारंभाला आपुलकीची किनार लाभली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या प्रोजेक्ट मॅनेजर स्वप्नाली जगोजे यांनी केले. यावेळी कार्यकारी संपादक सागर पाटील, विश्व ट्रेडर्सचे संचालक दत्ता पाटील, LED वॉल असोसिएशनचे महाराष्ट्राचे चेअरमन अजित देसाई, चीफ रिपोर्टर सुहास पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम यांनी केले, तर आभार सिनियर रिपोर्टर जावेद तांबोळी यांनी मानले.